आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत जी नाट्यसृष्टीची महाराणी म्हणून ओळखली जायची। भारतीय नाट्यसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महान अभिनेत्री म्हणून तिचा गौरव केला जातो। त्यांच्या अभिनयाला काहीच तोड नव्हती। त्या अभिनेत्रीचे नाव आहे भक्ती बर्वे। त्यांनी अनेक नाटकात काम केलं होतं। महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रत्येक नाटक रंगभूमीवर हिट ठरलं। भक्ती बर्वे यांनी आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं। दुर्दैवाने ऐन तारुण्यात एका कार अपघातात या अभिनेत्रीचे निधन झाले आणि मराठी नाट्यसृष्टीने एक ताकदीची अभिनेत्री गमावली। चला तर पाहूया भक्ती बर्वे यांचा संपूर्ण जीवन प्रवास। 10 सप्टेंबर 1948 रोजी सांगलीत भक्ती बर्वे यांचा जन्म झाला होता। बालपणापासूनच त्यांना अभिनयात रस होता। बालपणी गणेशोत्सवात नकला आणि एकांकिका करत त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला। शाळेत असतानाच सुधा करमरकर यांच्या प्रोडक्शन हाऊस सोबत त्या बाल नाटकांमध्ये काम करू लागल्या। शाळेतही अभ्यासात भक्ती बर्वे कायम नंबरात यायच्या, कारण त्याचे पाठांतर चांगले होते। पुढे नाटकात कामे करताना त्यांना याच गोष्टीचा खूप फायदा झाला। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आकाशवाणीवर कार्यक्रम सहाय्यक म्हणून काही काळ काम केलं। नंतर त्या दूरदर्शनवर आल्या। दूरदर्शनवर त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणूनही कामं केली। त्या काळी दूरदर्शनवर दर रविवारी त्यांचा साप्ताहिकी हा कार्यक्रम असायचा। त्या कार्यक्रमात त्या फक्त त्या आठवड्यातील कार्यक्रमाचे वेळापत्रक वाचून दाखवत। फक्त एवढीच रूपरेषा असलेल्या कार्यक्रमाचे त्यांचे निवेदन खूप गाजले। उच्चार, आरोह, अवरोह यांचे सुंदर मिश्रण असलेले त्यांचे निवेदन म्हणजे एक जबरदस्त अदाकारी होती। तो एक जबरदस्त एकपात्री प्रयोग असायचा असे अनेक दिग्गज कलाकारांचे मत होते। त्या काळी प्रेक्षकांनी ही साप्ताहिकी डोक्यावर घेतली होती। दुर्दैवाने आज हा अमूल्य ठेवा आपल्याकडे उपलब्ध नाहीये। त्यांनी केलेल्या कामाचे फार कमी चित्रण आज उपलब्ध आहे। अशोक हांडे यांच्या माणिक मोती या कार्यक्रमातही ते निवेदन करत। अनेक आठवडे दूरदर्शनवर साप्ताहिकी गाजवल्यानंतर ते नाटकाकडे वळाल्या। अजब न्याय वर्तुळाचा या नाटकामुळे त्या प्रकाशझोतात आल्या। त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही। नाटक हे त्यांचे सर्वात आवडते क्षेत्र बनले। पु ल देशपांडे यांची ती फुलराणी म्हटलं की आजही प्रेक्षकांना केवळ भक्ती बर्वे आठवतात। तुझ्या बापाचा भडलाय घडा, तुला शिकवीन चांगलाच धडा, हे ती फुलराणीमधलं स्वगत आजही प्रेक्षकांच्या तोंडावर असतं। ती फुलराणीमधील त्यांचा अभिनय पाहून लोक मंत्रमुग्ध व्हायचे। पु ल देशपांडे यांचे लेखन, त्या सती दुभाषी आणि भक्ती बर्वे यांच्या अभिनयाची जुगलबंदी यामुळे हे नाटक पहिल्या प्रयोगापासून लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं। भक्ती बर्वे आणि सती दुभाषी हे दोघे इतके बेभान होऊन नाटक करायचे की नाटक बघताना प्रेक्षकांना विलक्षण समाधान मिळायचे। लोक पुन्हा पुन्हा नाटक पाहायला यायचे। भक्ती बर्वे आणि सती दुभाषी हे खऱ्या आयुष्यातही एकमेकांशी लग्न करणार अशीच अटकळ सर्वजण मानत होते। मात्र लोकांची ही इच्छा काही पूर्ण झाली नाही। भक्ती बर्वे यांनी ती फुलराणी या नाटकाचे 1000 पेक्षा जास्त प्रयोग केले। अशी फुलराणी पुन्हा होणे नाही असे भक्ती बर्वे यांच्यासाठी म्हटलं जातं। पु ल देशपांडे यांची फुलराणी भक्ती बर्वे यांनी अजरामर केली। ती फुलराणी आणि भक्ती बर्वे हे एक समीकरणच झालं होतं। त्यांनी ती फुलराणी या नाटकात साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती। त्यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी फुलराणी साकारली, पण भक्ती बर्वेची सर कुणालाही आली नाही। अनेकांनी भक्ती बर्वे यांना कॉपी केले, मात्र तशी फुलराणी रंगमंचावर पुन्हा कधीच उभी राहिली नाही। त्यानंतर त्यांनी संशय कल्लोळ नाटकातील कृतिका साकारली होती। इथेही त्यांच्या अभिनयातील कमाल पाहायला मिळते। अभिनय कसा असावा हे त्यांचे कृतिका हे पात्र पाहिल्यावर समजते। नंतर दूरदर्शनवरील बहिणाबाई या टेलिफिल्ममध्ये त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी मोठ्या ताकदीने साकारल्या होत्या। ओझ्याविना प्रवासी या नाटकातही त्यांचे काम गाजले। रातराणी हे नाटक तर त्यांनी मराठी, हिंदी, गुजराती या तिन्ही भाषांत सादर केले। वेगवेगळ्या भाषेत वेगळे कलाकार असायचे, मात्र भक्ती बर्वे एकट्याच तिन्ही भाषांमध्ये काम करायच्या। त्यांचे तिन्ही भाषांवरील प्रभुत्व पाहून लोक थक्क व्हायचे। नंतर त्यांनी आश्रित या नाटकात कमाल काम केले होते। भक्ती बर्वे यांची सगळी नाटकं सुपरहिट ठरली। अखेरचा सवाल, टिळक आणि आगरकर, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी, आले देवाजीच्या मना, हँडसम ही त्यांची नाटके गाजली। नंतर आई रिटायर होते या नाटकात त्यांनी आई हे पात्र गाजवले। या नाटकाच्या गुजराती व्हर्जनमध्येही त्यांनी बा हे पात्र साकारलं होतं। त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 30हून अधिक नाटकात काम केलं होतं। त्यांनी जबरदस्त अभिनयाने नाटकातील प्रत्येक पात्र जिवंत केलं। डोळ्यांतून बोलणे म्हणजे काय हे त्यांच्या अभिनयातून समजतं। नंतर त्यांनी काही मालिकांमध्ये काम केलं होतं। घरकुल मालिकेतील त्यांची कर्तव्यदक्ष आजी आजही लोकांच्या मनात आहे। शोधू कुठे किनारा या मालिकेत त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती। तेही त्यांचे काम खूप गाजलं होतं। भक्ती यांनी केवळ मराठीतच नव्हे तर अनेक गुजराती आणि हिंदी मालिका आणि चित्रपटात देखील काम केले।
जाने भी दो यारो या क्लासिक चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। नंतर त्यांनी हजार चौरासी की माँ या सिनेमात काम केलं। पुढे एका हिंदी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी त्या अभिनेते शफी इनामदार यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी लग्नही केलं। शफी इनामदार यांनी अर्धसत्य, सागर, क्रांतिवीर, अकेले हम अकेले तुम यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले। तसेच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं। ये जो है जिंदगी, तेरी भी चूप मेरी भी चूप यांसारख्या त्यांच्या मालिका देखील प्रचंड गाजल्या। 13 मार्च 1996 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना पाहताना शफी इनामदार यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला। शफी यांच्या अचानक मृत्यूमुळे भक्ती बर्वे यांना मोठा धक्का बसला। तरीही त्यांनी स्वतःला सावरले आणि या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी त्यांनी स्वतःला कामामध्ये झोकून दिले। या काळात नाटके, मालिका, चित्रपट आणि कार्यक्रम यांचे अनेक दौरे त्यांनी केले। त्या पु ल फुलराणी आणि मी हा एकपात्री कार्यक्रम करायच्या। वाईला त्यांनी 2001 साली हा कार्यक्रम केला आणि वाईहून परत येत असताना भक्ती बर्वे यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला। त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या या अष्टपैलू अभिनेत्रीचं निधन झालं। त्यांच्या मृत्यूची दुर्दैवी आठवण केदार शिंदे यांनी सांगितली आहे। केदार शिंदे यांचे आजोबा शाहीर साबळे यांच्याशी भक्ती बर्वे यांचं खूप जवळचं नातं होतं। त्या त्यांच्या मुलीसारख्या होत्या। काही अडचण आली किंवा काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असला की भक्ती शाहीर साबळे यांचा सल्ला घेत असत। अगदी स्वतःच्या लग्नाचा निर्णय घेतानाही त्यांनी शाहीर साबळे यांचा सल्ला घेतला होता। पुढे भक्ती बर्वे यांचे पती शफी यांचा अचानक मृत्यू झाला तेव्हाही शाहीर साबळे यांनी त्यांना धीर दिला होता। त्यांच्या निधनाची घटना जीवाला चटका लावून जाते। झाले असे की 2001 मध्ये भक्ती बर्वे कार्यक्रमासाठी वाईला गेल्या होत्या। तेव्हा शाहीर साबळे नेमके वाईला मुक्कामाला होते। त्यांना भेटण्यासाठी त्या घरी गेल्या। दुसऱ्या दिवशी भक्ती यांना मुंबईत महत्त्वाचे काम होते। वाईतला सोहळा आटपून त्या मुंबईला जायला निघाल्या। यावेळी निघताना शाहीर साबळे यांनी तिला रात्री प्रवास करू नको असं बजावलं होतं। आता न जाता सकाळी ब्रेकफास्ट करून जा असंही ते म्हणाले होते। मात्र भक्ती बर्वे स्वभावाने फार हट्टी होत्या। त्यांनी शाहीर साबळे यांचे बोलणं ऐकलं नाही। त्या रात्रीच मुंबईला जायला निघाल्या। त्याच रात्री साधारण 2 वाजता ड्रायव्हरचा क्षणभर डोळा लागला। मुंबई पुणे एक्सप्रेसवर भाटर बोगद्याजवळ त्यांच्या भरधाव गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी ते फक्त 52 वर्षाच्या होत्या। विशेष म्हणजे वेगवान वाहनांची त्यांना भीती वाटायची, मात्र त्याच वेगामुळे त्यांचा जीव गेला। दुसऱ्या दिवशी ही बातमी जेव्हा शाहीर साबळेंना समजली तेव्हा बातमी समजताच त्यांना मोठा धक्का बसला। त्यांनी त्यानंतर काही दिवस टीव्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या पाहणं सोडून दिलं। अशा प्रकारे कार अपघातात भक्ती बर्वे या गुणी आणि प्रतिभावान अभिनेत्रीचे निधन झाले। वयाच्या केवळ 52व्या वर्षी एक गुणी प्रतिभावान अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली। या अभिनेत्रीच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टी निर्माण झालेली पोकळी आजवर कोणी भरून काढू शकले नाही। एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं की भक्ती बर्वे भारतातच नाही तर जागतिक रंगभूमीवरही मी पाहिलेली सर्वात श्रेष्ठ अभिनेत्री आहे। क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना 1990 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं। अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे। त्यांच्या मृत्यूनंतर 2001 साली त्यांना टेलिफिल्म अवॉर्डने गौरवण्यात आलं होतं। तर ही होती अभिनयाची महाराणी भक्ती बर्वे यांची जीवन कहाणी। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।